गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री प्रल्हाद रामानंदामृत ग्रंथ अध्याय 12 भावदर्शन। श्री गणेशाला वंदन करून आपण अध्याय 12 भावदर्शन प्रारंभ करूयात। हे गणेशा, मी तुझा जय जयकार करतो, तुझी स्तुती करतो आणि ही स्तुती सुमन तुझ्यावरती वाहतो, तुझी आरती करतो, तुला ओवाळतो। ते याकरता की हे गजानना प्रभुराया, तुझा आशीर्वाद असल्यामुळेच केवळ सद्गुरु श्री प्रल्हाद महाराज माझ्या चित्तामध्ये प्रकट होत आहेत आणि मी त्यांना हाक मारतो त्या वेळेला ते सत्वरतेने माझ्याकडे येत आहेत, प्रकट होत आहेत, मला दर्शन देत आहेत। एरवी मी जर त्यांना हाक मारली असती, त्यांना बोलावलं असतं तर ते येऊ शकले असते का, असा विचार माझ्या मनात आला की माझ्या लक्षात येतं की दारावरचा श्वान सुद्धा माझ्या पुढे आहे, मी कुठला कोण आणि सद्गुरूंना मी हाक मारण्याची पात्रता तरी ठेवतो आहे का। सद्गुरूंचं हे चरित्र गाण्यासाठी म्हणून हे गणराया, खरं म्हणजे अज्ञानातूनच मी हे धाडस केलेलं आहे। पण अज्ञानातून जरी केलं असलं तरी हे प्रभुराया, तू मला सांभाळून घेतलं आहे। तुझं हे जे कृपाळूपण आहे, ही जी तुझी दया आहे माझ्यावरची, त्याचं वर्णन हे गणराया मी नाही करू शकत। माझी बुद्धी त्यासाठी अगदी तोकडी पडते। आता बरं का, हे माझ्या सद्गुरूंचं जे चरित्र आहे ते आता अर्ध्यापर्यंत आलेलं आहे आणि मग आता माझी दृष्टी साहजिकच आहे ना गणराया, की मला आता कळसापर्यंत जायचे आहे। अर्ध्यावर हे सोडायचं नाही आहे, कळसापर्यंत पोचायचं आहे। आणि मला दिसतंय इथून हे मंदिर, चरित्र मंदिर मला दिसतं आहे आणि त्याच्यावरती हे जे ध्वज फरफर फरफर असे या हवेबरोबर उडता आहेत, फरफरता आहेत, ते कुठले आहेत ठाऊक आहे का? अहो, ते भक्तीचे ध्वज आहेत। या चरित्र मंदिरावरती हे सगळे जे ध्वज फडफडत आहेत, त्या ध्वजांचा अर्थ या ठिकाणी भक्तीचं जागरण झालेलं आहे असं माझ्या आता लक्षात यायला लागलेलं आहे। आणखी असाही विचार मनात येतो की आता मी केव्हा तिथे पोचतो, या चरित्र मंदिरामध्ये प्रत्यक्ष मी केव्हा आता जातो, प्रवेश करतो आणि तिथली जी घंटा आहे ना, ती नामघंटा आहे। सद्गुरूंच्या मंदिरामध्ये दुसरी कुठली घंटा असणार? ती घंटा मी वाजवण्याचा प्रयत्न करणार आहे, त्याचा नाद या गाभाऱ्यामध्ये भरून टाकणार आहे आणि तो नाद केव्हा एकदा मी घुमवतो, नादवितो असं मला होऊन गेलेलं आहे। ती जी ध्वनिकंपन उठणार आहेत ना त्या नामघंटेची, ती नामघंटेची कंपनं मला हृदयामध्ये भरून घ्यायची आहे आणि हृदय माझं नाममय करून टाकायचं आहे। त्यामुळे तो गाभारा मला केव्हा दिसतो, तिथे मी केव्हा जातो, त्या सभामंडपामध्ये मी मला केव्हा पाहतो आणि तिथे माझे सद्गुरु राय म्हणजे प्रत्यक्ष अध्यात्माचा गोषवारा आहे, सारं सार त्यांच्यामध्ये साठवलेलं आहे। त्या सद्गुरूंचं दर्शन मी केव्हा एकदा घेतो असं मला होऊन गेलेलं आहे। हे गणराया, तू माझी माय आहेस, माझी आई आहेस आणि हे जे चरितामृत आहे ना, हे माझ्यापर्यंत आणणं हे काही सोपं नाही। त्याची जी ही चव असणारी साय आहे ना, ही साय म्हणजे तू आहेस, तू माझी दृष्टी आहेस,
आणि तूच माझी सृष्टी आहे. माझ्या कल्पनेतली सृष्टी जर कोणी असेल तर हे गणराया तूच आहेस. मी जो जो हट्ट करावा, वेडा हट्ट, तो तू पूर्ण केला आहेस. अशी तू माझी प्रत्यक्ष हट्ट पुरविणारी देवता, म्हणून मी तुला हट्ट देवता म्हणतो आहे. एखाद्या लहान मुलाप्रमाणे मी खोटं खोटंच रडतो आहे, खोटे खोटे पाय आपटतो आहे. कशा करता ठाऊक आहे का? तू मला उचलून घ्यावंस या इच्छेने हे सगळं करतोय. तुझ्या पायात पायात येतो आहे, जेणेकरून त्वा मला उचलून घ्यावे ही माझी खरी इच्छा आहे. म्हणून हे गणराया हे सगळं मी करतो. पण असं जेव्हा मी करतो आणि तुम्हाला उचलून घेतो ना, तेव्हा तू म्हणतोस की अरे वेड्या, तू तुझ्या सद्गुरूंची, प्रल्हादांची जी कथा आत्ता घेतली आहेस कथन करण्यासाठी, ती कथा केव्हा सुरू करणार? की नुसतंच फापट पसारा बोलत राहणार? आता हे जे काही वर्णन आहे ना, ते सगळं थांबव आणि तू आपल्या सद्गुरूंची कथा सुरू कर. असं जेव्हा तू मला भानावर आणलंस ना, तेव्हा मी अगदी ओशाळून गेलो. मग मी लगेच कथेकडे वळलो. मी कथेकडे वळलो, मात्र मला साखरखेर्डा हे होरपळून गेलेले दिसले. अगदी तिथे जे दुःखाचे ढग होते ते अगदी दाटून आलेले होते, कोंडून आलेले होते. आणि मग ते सगळं दृश्य पाहिलं आणि ते जे ढग होते दुःखाचे ते या साखरखेर्डा ग्रामावरती कोसळले आहे आणि त्यांनी या गावाला अगदी जाळून पुळून टाकलेलं आहे. काळे कुटुंबही त्यात होरपळून निघालेलं आहे. हे काळे कुटुंब म्हणजे सद्बुद्धीचा जणू सागर आहे, सागर. पण तेही यातनं सुटलेले नाही. त्यांनी तर जगावरती प्रेम केलं, प्रेमाचा वर्षाव केला आहे. अगदी आपले प्राणपणाला लावून पिढ्यान पिढ्या या रामाची ही जी सगळी लेकरं आहेत त्या लेकरांवरती या लोकांनी प्रेम केलेलं आहे. आणि असं असून सुद्धा या दुःखाने त्यांना अगदी होरपळून टाकलेलं आहे. त्यांच्यावरच या काळाने अगदी झडप घातलेली आहे. खूप मोठा हल्ला केला आहे, आवेशाने केला आहे, द्वेष पूर्ण केलेला आहे. आणि हा जो मृत्यू आहे ना, याने मिटक्या मारीत मारीत त्याची अगदी चव घेतलेली आहे. जणू काही चित्रकूटावरती बरं का, ही जे सगळे ऋषी मुनी सगळे तपश्चर्या करायचे आणि त्यांची जी मंडळ त्या ठिकाणी होती आणि त्यांचे जे यज्ञ त्या ठिकाणी चालायचे ना, त्या यज्ञामध्ये जणू काही रक्ताच्या धारा कोणीतरी सोडलेल्या आहेत यज्ञकुंडांमध्ये आणि त्या यज्ञकुंडाचा नाश करून टाकलेला आहे. त्या यज्ञाचं सार काही यश त्यांनी हिरावून घेतलेलं आहे असं मला वाटतं. किंवा मला तर असं वाटतं की सिद्धाश्रमामध्ये जेव्हा विश्वामित्रांनी यज्ञ केला त्यावेळेला जे मारीच आणि सुबाहू त्या यज्ञाचा नाश करण्यासाठी म्हणून तिथे आले होते, तशाच प्रकारची काहीतरी घटना या साखरखेर्ड्यामध्ये आत्ता घडत आहे बरं का. हे जे काळेचं जे घर आहे हे पुण्यवंत लोक आहेत, सगळे धर्मज्ञ आहेत आणि त्यांनी इथे नामयज्ञ सुरू केलेला होता साखरखेड्यामध्ये. आणि तो नामयज्ञ नासवून टाकण्यासाठी म्हणून बरं का, ज्या ठिकाणी सगळे हे अज्ञानी माणसं सगळी जमा झाली, सुज्ञ माणसं जमा झाली आणि त्यांनी काळे घराण्यावरती विश्वास प्रकट केला की हा नामाचा यज्ञ जो आहे हा परमेश्वराला प्राप्त होईल आणि आमचा उद्धार होईल, अशा प्रकारच्या विश्वासाने जे सगळे याच्यामध्ये सामील झाले होते, तो विश्वास संपवून टाकण्यासाठी ज्या दुष्प्रवृत्ती असतात
आणि ते रूप घेऊन हे सगळं पुण्य या ठिकाणी जे होतं ते गिळून टाकण्यासाठी, या नामयज्ञाचा नाश करण्यासाठी म्हणून या सगळ्या दुष्प्रवृत्ती इन्फ्लुएन्झाच्या रूपात इथे चाल करून आलेल्या आहेत. आणि हे जे गाव, सुखी गाव, नामयज्ञामध्ये गुंतलेलं गाव जे आहे, त्याला अश्रूंच्या सागरात बुडवून टाकल्यासाठी म्हणून ते सगळे दुष्ट प्रवृत्ती या इन्फ्लुएन्झा नावाच्या राक्षसाचं रूप घेऊन या साखरखेड्या गावावरती आलेले आहे. असं ते सगळं मला आत्ता इथे वाटतंय. त्यावेळी ज्या अश्रुधारा या साखरखेड्याच्या डोळ्यातून वाहिल्या, त्याचे जे ओघळ सगळे गालावर जसे येतात आणि ते सुकून जातात, त्या खुणा शिल्लक राहतात, तशा दुःखाच्या खुणा या साखरखेडा गावावरती सगळीकडे दिसू लागलेल्या या सद्गुरू प्रल्हाद महाराजांना इथे ते व्याकुळ झाले त्या सगळ्या खुणा पाहिल्यानंतर. आणि त्यांनी पाहिलं इथले सगळे लोक दुःखाने अगदी आक्रोश करतायत, हाय हाय करतायत. अगदी त्यांच्या ज्या प्रिय व्यक्ती होत्या, जवळच्या होत्या, त्यांच्यावरती मायेची पाखर धरणाऱ्या होत्या, त्यांना आयुष्यात सुखाने वाटचाल करता येईल याच्याकरता स्वतः खपत होत्या, त्या सगळ्या व्यक्ती या ठिकाणी नाश त्यांचा झालेला पाहून ते जे काही दुःख त्यांना आत्ता इथे सोसावं लागतंय, त्यांच्या आठवणी ते काढता आहेत. या सगळ्या आठवणी काढून काढून पुन्हा पुन्हा त्यांना दुःखाचे आवेग येत आहेत आणि ते रडत आहे. त्यांच्या मनात विचार येतो या लोकांचं, कोणी कोणी आक्रोश करताना असं माझ्या लक्षात येतं आहे की त्यांना दिसायचं की अरे ही जी वस्तू आहे ना, ही वस्तू आमची ती माणसं वापरायची हो, या गोष्टी त्यांना लागायच्या. आणि ते आमच्याशी थोडेसे करड्या शब्दात बोलायचे, रागारागात बोलायचे. त्यांचे शब्द कठोर असायचे, पण त्या कठोर शब्दामधला तो जो प्रेम जिव्हाळा आहे तो मात्र आता हरवलेला आहे. आमची ती माणसं कुठे बरं गेली असतील, एवढा त्यांचा आम्हाला आधार होता. जगताना आम्हाला आमची चिंता नव्हती, आमची सारी चिंता ते आमचे प्रिय माणसं सगळी ती उचलायचे आणि ते आमची काळजी करायचे. पण आता मात्र आमच्या आयुष्यामध्ये सगळा हा काळोखच काळोख पसरलेला आहे. संसारामध्ये अडचणींचा डोंगर उभा राहिलेला आहे आणि आता हा जो डोंगर आहे कोण बरं उचलणार? हीच माणसं आमचं सारं काही करायची आणि आता मात्र ती आमची माणसं हरवून गेलेली आहेत. काय बरं करावं आम्ही आता? आत्ता आम्हाला असं काही आठवते आहे की आमचं ते जे छोटंसं पाळण्यातलं आमचं बाळ होतं ना, ते बाळ आत्ता रांगलं असतं हो. आत्ता इथे असं रांगत रांगत या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात गेलं असतं आणि आम्हाला त्याच्या मागे मागे धावपळ करावी लागली असती. बसलं काय असतं, तर भिंतीला धरून चाललं असतं आणि बोबडं बोबडं बोललं असतं. किती छान होतं हो सारं. गेलं नसून हा जो इन्फ्लुएन्झा नावाचा राक्षस आला त्याने आमचं सगळं सुख हिरावून घेतलेलं आहे. अहो कुठल्या कुठल्या घरातून असे आवाज यायचे की अहो आत्ता आमचा मुलगा लग्नाचा झाला असता हो, आणि त्या लग्नाच्या मुलाचा आता आम्ही विवाह केला असता आणि मग सुन्मुख पाहिलं असतं. अगदी पित्याच्या उंचीचा झालेला होता तो, किती मोठा झाला होता, धडधाकट होता. पण हा जो काळ आहे ना, काळ, या काळाने त्याला आमच्यापासून हिरावून नेलाय. कुठल्या कुठल्या घरातून तो कर्ता पुरुष तो मागे राहिलाय आणि ज्याची बायको मरून गेलेली आहे त्याच्या मनात विचार यायचा, माझी बायको मुख दुर्बळ होती हो, कधी बोलायची नाही, कधी उलटून बोलली नाही की भांडली नाही, कष्टाळू होती, सोशिक होती, आणि आपण मात्र तिच्याशी वाईट वागलो. हे सगळं त्याच्या मनात आल्यानंतर त्याला अतिशय वाईट वाटायचं आणि मग त्याचं लक्ष जायचं स्वयंपाकघराकडे. ते किती भणभण भणभण पडलेलं आहे, माशा काय फिरता आहे, आपण असं का बरं वागलो हा विचार मनात येतो आहे आणि मग पश्चात्ताप होता. पण आता
पश्चाताप व्यक्त करायला आपली ती प्रेमळ बायको इथे नाही आहे हे पाहून त्याला अगदी व्याकुळतेचे कढ येत आहे. कुठल्या कुठल्या घरातून असा आवाज यायचा की आमचा पुरुष हा करता धरता होता, कर्तृत्ववान होता, आमच्याकरता सारी सुख मिळवण्याचा प्रयत्न करत होता, तो आता निघून गेलेला आहे. तो गेला आणि आमची सारी समाजातली किंमतच संपून गेली. आता आम्हाला कोण बरं विचारणार? सगळा जो अभिमान होता त्याच्यामुळे आम्हाला आलेला सगळा अभिमानच आमचा गळून गेला. काय या मृत्यूने आमची अवस्था करून टाकलेली आहे. आमच्या घरातली करती धरती माणसं संपवून टाकलेली आहेत. आता आम्ही कुठे पाहायचं, काय करायचं? तर म्हणजे याच्यात असं असतं की परमेश्वर हे सुचवत असतो की आपलं आयुष्य क्षणभंगूर आहे. आपण ज्याला आपलं कर्तृत्व म्हणतो, आपलं कर्तृत्व नसतंच. मुळी आपल्याला मानवी ज्या मर्यादा आहेत आपल्या शक्तीला पडलेल्या, त्या मर्यादांची आपण योग्य वेळेला आठवण करत नाही, योग्य वेळेला आपण स्वतःला सावरत नाही. आणि ही जी माया आहे की आपण फार कर्तृत्व आहोत आणि त्या कर्तृत्वामुळे आपण मोठ्या अभिमानाने आपल्या मिशीला पीळ देत असतो की माझ्यासारखा कोणीच नाही आहे आणि मी म्हणेन तिथे म्हणेन त्या गोष्टी करू शकेन, म्हणेन ती पूर्व दिशा आहे, अशा प्रकारचा अभिमान आपण धरत असतो. आणि तो अभिमान तेव्हाच गळून पडतो. तो जो पीळ आहे मिशीवरचा तो यातनांमध्ये बदलून जातो, हृदयामध्ये तो पीळ पडतो. आणि असा पीळ हृदयावर पडला की लक्षात येतं की माणसाची शक्ती ती केवढी, बुद्धी ती केवढी आणि अहंकार केवढा. या अहंकाराचा काही उपयोग नाहीये इथल्या. म्हणून कोणतीही स्थिती आली, कशीही असली तरीही अभिमान सोडला पाहिजे. चित्त आपलं शुद्ध केलं पाहिजे, निराभिमानी केलं पाहिजे. आणि जे शाश्वत वित्त आहे, परमेश्वर प्राप्तीचं जी खरी संपत्ती आहे, ती संपत्ती मिळवण्यासाठी म्हणून राम नाम घेतलं पाहिजे. नामयज्ञावरली आपली निष्ठा कधीही कमी होता कामा नये. कोणत्याही स्थिती, सुस्थितीत असू देत नाही तर दुस्थितीत असू देत, कुठल्याही स्थितीमध्ये रामनाम सोडता कामा नये. हा जो सगळा साखरखेड्यामध्ये जो हाहाकार पसरला ते सगळं प्रल्हाद महाराजांना अगदी व्याकुळ करून गेलं. सगळीकडे, सगळ्या गल्ली बोळात, घरात सगळीकडे हे जे दुःख हुंदडताना दिसतंय ना, ते पाहून प्रल्हाद अगदी कासावीस होऊन गेले. आणि मग ते या घरात त्या घरात, या व्यक्तीला त्या व्यक्तीला आधार देत, समजुतीच्या गोष्टी सांगत, उपदेश करत फिरायला लागले. हा जो योगी होता, या योग्याला घर होतं का? या सगळी रामाची लेकरं दुःखामध्ये व्याकुळ झालेली आहेत, त्या सगळ्यांची घरं म्हणजेच या योग्याचं घर आहे. हे विश्वच त्याचं घर आहे. आणि ही जी रामाची लेकरं आहेत, घरोघर मृत्यूने जे त्यांच्यावरती आघात केलेला आहे, तो आघात थोडा कमी करण्यासाठी, त्यांना सावरण्यासाठी म्हणून प्रल्हाद महाराज घराघरात फिरायला लागले. पण हे सगळं करत असताना काळ केवढा निष्ठूर आहे, केवढा तो क्रूर आहे हे बघा. की त्यांचं स्वतःच छत्र हरवलं, त्यांचे वडील गेले, 2 वडील बंधू गेले. काय हे दुःखाचा अगदी आघात म्हणजे केवढा झाला हा. आणि त्यांचंही घर आक्रोशाने भरून गेलं. त्यांच्या 2 भावजया मातोश्री आणि त्यांचे धाकटे बंधू यांचा आक्रोश त्यांना बघवेना. कारण का नानीबाई ज्या होत्या त्यांच्या वडील बंधूंच्या पत्नी, त्यांच्या वहिनी, त्या ते एकीकडे रडतायत, दादीबाई दुसरीकडे हुंदके देत आहेत. आणि आई साहेब त्यांना तर जे अपरंपार दुःख झालं ते सगळं बाजूला ठेवून या दोन्ही सुनांना जवळ घेऊन कवटाळून त्या बसतायत, त्यांना खरं सावरून धरतायत. खरं तर स्वतः गंगाबाईंचं सौभाग्य गेलेलं आहे. 2 कर्ते पुरुष गेले, 2. आणि त्यांचे 3रे पुत्र जे ते पुरुषोत्तम त्यांच्या पत्नी गेल्या. हे सगळं पाहून
त्यांना खरं केवढं दुःख झालं असेल, पण ते दुःख बाजूला सारून या सुनांचं दुःख कमी करण्याचा त्या प्रयत्न करीत होता. त्या सुनांमध्ये सुद्धा समज त्यांची कशी बघा, कोणी डोके आपटून घेतायत, कोणी केस काय उपटतायत, कोणी छाती बडवून घेतायत आणि मोठमोठ्याने त्या आक्रोश करतायत, जमिनीवर काय लोळण घेतायत आणि भेसूर भेसूर शब्दामध्ये रुदन करत आहेत. कोणीतरी स्वतःलाच दोष देत आहेत आणि शाप देत आहेत की मीच पापिणी असल्यामुळे माझं सौभाग्य गेलेलं आहे. असं सगळं जे घर आहे ते उद्ध्वस्त झालेलं आहे. त्या दोन्ही सुना त्या आहेत, त्यांना जवळ घेऊन गंगाबाई अगदी प्रेमाने त्यांची समजूत घालत आहेत की बायांनो, अशी दुःख आयुष्यामध्ये आली तरी आपण आपल्या देवावरती श्रद्धा ठेवावी. दुःख हे जगामध्ये येतच असतं आणि जात असतं. सुखदुःखाचं असं येणं जाणं चाललेलं असतं. तेव्हा आपण हे आता बाजूला ठेवलं पाहिजे. असं एकीकडे म्हणतायत त्यांच्या सुद्धा मनामध्ये असा विचार येतो आहे की सगळे सखे सोबती, सगळे आमचे आधारस्तंभ जे होते ते बोलता बोलता क्षितिजाच्या पलीकडे केव्हा निघून गेले. अहो, या घराचा प्राण म्हणजे परमार्थ, पण या घरातली सगळी धार्मिक कार्य आता बंद पडलेली आहे बरं का. जसा काही रानामध्ये वाघ ज्या वेळेला डरकाळी फोडत फिरायला लागतो आणि त्या जंगलातले सगळे जे प्राणी असतात ते लपून बसतात, गप्प बसतात वाघ गेला की, तसं या साखरखेड्यातून हा मृत्यूरूपी व्याघ्र हा डरकाळ्या फोडत इकडून तिकडे फिरत फिरत अगदी आरामात इथून निघून गेलेला आहे आणि इथली माणसं अगदी भयाने घरामध्ये दडून बसलेली आहे. एवढा मृत्यूचा धाक आहे. तो दमदार पावलं टाकत मृत्यू इथून वाघासारखा निघून गेलेला आहे. त्यामुळे या गावाचं कुठल्याही कामामध्ये लक्ष लागेना, नामामध्ये गोडी येईना. प्रत्यक्ष प्रल्हाद महाराजांची अवस्था ही तशीच झाली की अरे आता या लोकांना सावरायचं तरी कसं, नामाची गोडी लावायची तरी कशी, काय करायचंय. हे दुःखातनं ही माणसं आता बाहेर यायलाच तयार नाहीयेत. आता कोणाकडे आपण पाहावं बरं आणि कशी यांची समजूत घालावी बरं. यांना उत्साह येता येईना, गाव काही धीर धरीना, उभं राहीना. आणि हे जे दुःखाचं जे डबकं ठिकठिकाणी साचलेलं आहे त्याच्यावरती या माशा काय घोंगावत आहेत, डास झालेले आहेत, तिथे सगळी शोककळा सगळीकडे पसरलेली आहे. आता काय करायचं हे दुःख यांचं विसरण्यासाठी आणि हा प्रवाह सुरू करण्यासाठी. जीवनाचा प्रवाह तर सुरू झालाच पाहिजे, तो असा साचून कसा बरं चालेल. मग प्रल्हादांनी याच्यावरती एक उपाय शोधून काढला. त्यांनी असा निश्चय केला की आता काहीतरी अद्भुत असं केलं पाहिजे की सगळ्या गावाचं तिकडे लक्ष जाईल आणि ते हे दुःख जे आहे घराघरामध्ये आलेलं ते दुःख ते थोडंसं बाजूला ठेवतील. असं आपण काहीतरी आता केलं पाहिजे. काया वाचा मनाने हे सगळे लोक पोरके झालेले आहेत. मृत्यूने यांना अगदी पोरकं करून टाकलेलं आहे आणि त्यामुळे यांची बुद्धी चालत नाही, यांचा विवेक सगळा नष्ट झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण कितीही उपदेश केला आणि कितीही चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी सुद्धा त्या गोष्टी ते आठवत बसतात, तेच ते दुःख उगाळत बसतात. त्यांना त्यापेक्षा यातून बाहेर काढण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असा विचार प्रल्हादांच्या मनामध्ये आला. आणि या ठिकाणी नुसता उपदेश करून कोरडेपणाने मृत्यूवरचं प्रवचन करून चालणार नाहीये, तर प्रत्यक्ष कृती करून या गोष्टीवरती आता काहीतरी मात केली पाहिजे. यावरती वेगळंच औषध शोधून काढलं पाहिजे, वेगळाच उतारा दिला पाहिजे असा विचार त्यांच्या मनामध्ये आला. यामुळे हा सगळा गाव या दुःखातून थोडा तरी बाजूला होईल आणि जीवन जगणं कसं गरजेचं आहे, जीवनाला विसरून कसं चालेल, जीवन थांबवून कसं चालेल
नवीन दिवस उगवणारच आहे आणि कामाला लागावंच लागणार आहे, ही गोष्ट या लोकांना कशी बरं पटेल, याचा काहीतरी उपाय आपण केलेला पाहिजे. लोकांच्यावरती आलेलं हे जे संकट आहे आणि ही जी त्यांची मनं पिचली आहेत आत्ता आणि ते सगळे खचून गेलेले आहेत आणि जीवन जगण्याच्या इच्छाच यांच्या सगळ्या नष्ट झालेल्या आहेत, तर हे आपण त्यांना पुन्हा उभं केलं पाहिजे. आणि ते उभं करण्यासाठी काय करावं हा विचार करता करता त्यांच्या मनात विचार आला की आपण आपलं जे राहतं घर आहे ना, ते दान करावं. ते दान करत असताना एवढ्या दुःखातही ह्या गोष्टी आपण करतो आहोत आणि जीवनाकडे पुन्हा एकदा सकारात्मक दृष्टीने पाहतो आहोत, जीवन जगण्याचा प्रयत्न करतो आहोत, असा जेव्हा संदेश लोकांच्या मध्ये जाईल त्यावेळेला लोक कदाचित त्यातून सावरतील. हे जे संकट आहे ते विसरण्याचा ते प्रयत्न करतील. असा जो लोकांचा उद्धार करणारे आमचे श्री प्रल्हाद महाराज आहेत, त्यांनी हा विचार केला आणि मग त्यांनी प्रार्थना केली. आपल्या सद्गुरूंना पाचारण केलं की सद्गुरुनाथ, हा विचार माझ्या मनामध्ये आलेला आहे, गृहदान करावं असं मला वाटतं आहे, तर मी यासंबंधी काय बरं करावं, असा प्रश्न जेव्हा सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी रामानंद महाराजांना विचारला त्यावेळेला रामानंद महाराज प्रकट झाले मनामध्ये आणि ते असं म्हणाले की हा विचार जो आहे तो अतिशय उत्तम आहे. हे सगळं आहे, आपण ही एक गोष्ट जर केलीत ना प्रल्हादा, तर ती लोकांच्या मनामध्ये नक्की परिणामकारक असेल. लोकांच्या मनावरती त्याचा निश्चितपणाने परिणाम होईल आणि मग ते या दुःखातनं कदाचित सावरू शकतील. हे सगळं होईल. ही गोष्टही चांगली आहे, ती तुम्ही ठरवली याचा मला आनंदही आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ही गोष्ट करत असताना स्वतःच्या मनाने निर्णय करू नका. आपल्या घरामध्ये जी माणसं आहेत त्यांची संमती घ्या. आपल्या वहिनींना विचारा, आईला विचारा, आपल्या बंधुराजांना विचारा आणि सगळ्यांच्या संमतीने ही गोष्ट करा. स्वतः मनात आलं आपण करते झालात, ही गोष्ट खरी आहे, पण म्हणून स्वतःच्या मनाने दुसऱ्याच्या सुखदुःखावरती ज्याचा परिणाम होतो असे निर्णय करू नयेत. सगळ्यांना विचारा आणि त्या दृष्टीने करा, मग मात्र हे सगळं होईल. आणि या निमित्ताने तुम्हाला जे समाजामध्ये काम करायचं आहे, रामनामाची गोडी वाढवायची आहे आणि हे सगळं रामचरित्र या समाजामध्ये रुजवायचं आहे, तर ते जे अवतार कार्य आपलं आहे ते कार्य अधिक प्रबळतेने पुढे नेण्याचा धीर आणि त्या संबंधीचा एक मार्ग आपल्याला येथे दिसू शकेल. बरं का, तुम्हाला आणखी एक सांगतो, प्रल्हादा, आपले जे थोरले बंधू जे बाबाजी आहेत ना, त्यांनी आपलं हे कर्तृत्व फुलावं, आपण या प्रकारचं कार्य या समाजात करावं, हे जे अवतार कार्य परमेश्वराने आपल्यावरती सोपवलेलं आहे त्या कार्याला धार यावी याच करता त्यांनी आपला देह या ठिकाणी ठेवलेला आहे. अकाली ते आपल्यातून निघून गेले. ते कशा करता, तर आपलं हे कार्य वाढावं याकरता. आणि म्हणून आपण ही गोष्ट करा, परंतु विचारपूर्वक करा. बाबाजींनी त्यांच्या मनातलं हे जे गुपित होतं ते मला सांगितलं होतं आणि म्हणूनच त्यांनी त्याच कारणासाठी आपलं जीवन संपवून टाकलेलं आहे. त्यांच्या इच्छेनुसार झडझडून कामाला लागा, सर्व शक्तीने कामाला लागा आणि ही गोष्ट आपण करा, परंतु सगळ्यांना विचारून करा. आणखी एक तुम्हाला सांगतो प्रल्हादा, ती गोष्ट लक्षात घ्या. ती अशी की आता तुम्ही माझा सल्ला विचारला, ही गोष्ट चांगली केली, परंतु मी आपल्याला हे सांगतो की आता आपण मला विचारायचं नाही. आपल्या मनाने हे निर्णय करायचे आणि त्या निर्णयानुसार आपलं आपण वाटचाल करायची आहे. आता पुन्हा पुन्हा मला विचारायचं नाही. मात्र कोणतंही काम करताना सत्य हाच त्याचा आधार असला पाहिजे.
सत्यासाठीच घेतलेले निर्णय असले पाहिजेत, मग ते निर्णय बरोबर येतात. त्या निर्णयाच्या परिणामांची नंतर चिंता करण्याची गरज नाही, कारण जे सत्यावर आधारित असतं त्याचा परिणामही त्याच पद्धतीचा असतो. ही गोष्ट कायम लक्षात घ्या. आता हा जो गृहदानाचा निर्णय आहे तो पण सत्यावर आधारित आहे आणि म्हणून तो निर्णय घेतलेला चांगला आहे. पण जर का हा निर्णय काही एका भावनेच्या प्रवाहात घेतला असेल, भावनेचा उद्रेक झाला म्हणून घेतला असेल, तर त्याचा काही उपयोग होणार नाहीये. कारण आज तुम्ही निर्णय घेणार आणि उद्या तुम्हाला या निर्णयाचा पश्चाताप होणार. असं करू नये. उद्या जर अश्रू ढाळले की उगाच आपण असं केलं आणि साऱ्यांना दुःखात लोटलं वगैरे, तर मात्र या दानाचा काहीही उपयोग नाही. ते सारं पुण्य हे नष्ट होऊन जाईल. असा आपण साधक बाधक सगळ्या दिशांनी विचार करा आणि दान करताना ते सत्यावर आधारित असलं पाहिजे, सर्वांच्या संमतीने असलं पाहिजे, हे लक्षात घ्या. मग प्रल्हाद महाराजांनी सगळ्या लोकांची जी अवस्था झालेली आहे त्याचं आपल्या सद्गुरूंच्याकडे वर्णन केलं की सद्गुरुनाथ, आपण बघा लोकांचे अश्रू थांबू थांबेनात, काय करावं आता, कसं ते त्यांना सावरून धरायचं. त्यांना जो उपदेश मी करतो, मी सांगायला जातो की आपण रामनाम घ्या, या दुःखाचा विसर पडेल, याचा काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. कारण हे शब्द जे आहेत माझे ते पोकळ ठरत आहेत, त्याला अर्थ काही त्यामध्ये भरला जात नाही आणि लोकांच्या मनात काही ते उतरत नाही. बरं, समजा मी सिद्धींचा उपयोग केला, काही चमत्कार करून दाखवला आणि या लोकांना त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तर ते काही माझ्या मनात येत नाही. कारण चमत्कार करायला एकदा सुरुवात झाली की पुण्याचा क्षय होतो आणि म्हणून पुण्यक्षय होईल अशा पद्धतीने मला सिद्धींचा वापर करायचा नाही असं माझ्या मनात आहे. चमत्कार करून मी लोकांना त्या प्रवाहामध्ये वाहून नेण्यात आणि रामनामाकडे वळवण्यात मला रस नाही. मला असे वाटते की त्यांच्या हृदयातून त्याने रामाला हाक मारावी आणि म्हणून मला चमत्कार करण्याची इच्छा नाही आहे. त्यामुळे त्या चमत्कारांचा परिणाम असा होतो की आपलं ध्येय बाजूला राहतं आणि इतरच गोष्टी वाढायला लागतात आणि तपश्चर्येची जी पातळी आहे, पोत आहे, ते कमी होतं आणि तपश्चर्येचं पोत एकदा कमी झालं की मग पापाचा मार्ग जवळ असतो. कधी पाऊल पाप मार्गावरती पडेल हे काही सांगता येत नाहीये आणि म्हणून मला तसं करण्याची इच्छा नाहीये. हे जे घर आहे हे परमेश्वराचंच आहे. ते काय आहे, त्याला आज नाही तर उद्या केव्हा तरी परमेश्वराचं घर परमेश्वराला द्यावंच लागणार. मग ते आत्ताच दिलं तर मग लोकांचं लक्ष या घटनेकडे वळेल आणि मग त्यागातूनच बोध होईल. त्याग केल्याशिवाय बोध होणार नाही आहे आणि बोध झाला की मग रामनामाची गोडी त्यांना लागू शकेल आणि त्यांचं दुःख ते इथे विसरून जातील असं मला वाटतं. या संवादानंतर सद्गुरू रामानंद महाराज हे निघून गेले आणि मग प्रल्हाद महाराज आपल्या सद्गुरूंशी चर्चा केल्यानंतर, त्यांचं मत घेतल्यानंतर प्रल्हाद महाराज आपल्या आईकडे आलेले आहेत आणि आपल्या मनात आलेला विचार त्यांनी आईला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आईकडे आपलं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. आता त्या सुद्धा गंगा माता आहेत, प्रल्हादांच्याच मातोश्री आहेत. त्या काय म्हणाल्या बघा. त्या असं म्हणाल्या की रे प्रल्हादा, तुला मी उपदेश तरी काय करणार, पण मी असं म्हणते माझ्या ज्ञानाप्रमाणे की कितीही आपदा आल्या, कितीही विपत्ती आली, तरी सुद्धा आपलं जे लक्ष असतं परमार्थावरचं ते कधीही ढळू देता कामा नये. कारण ह्या ज्या विपत्ती आहेत या मर्त्यलोकातल्या विपत्ती आहेत. या मर्त्यलोकामध्ये अशा प्रकारची संकट येतच असतात. ती आली म्हणून परमार्थाच्या मार्गावर कधीही डगमगून जाऊ नये, आपण तसे करू नये.
ना, त्याचं एक कारण मी तुम्हाला सांगते बरं का. आपण माझे पुत्र आहात म्हणून सांगते. एरवी अध्यात्म मार्गावरती आपली वाटचाल खूप पुढे गेलेली आहे. आपल्याला मी समजावून सांगावं असं नाही आहे, पण तरीही पुत्र म्हणून मला जे काही आपल्याविषयी माया वाटते, त्या मायेपोटी मी आपल्याला काही गोष्टी सांगते, त्या आपण ऐकून घ्याव्यात. हे बघा, हा जो मर्त्य लोक आहे ना, हा अतिशय विचित्र आहे हो. इथे एकही गोष्ट शाश्वत नाही. सर्वम क्षणिकम, सर्वम क्षणिकम, सगळं क्षणिक आहे. बघा तुम्ही, बालपण असतं ते कधी संपून जातं कळत नाही, तरुणपण येतं, आणि तरुणपणाचं रूपांतर म्हातारपणात कधी होतं तेही कळत नाही. पण हे म्हातारपण आलं की पुढे मृत्यू असतोच असतो. मृत्यू झाला रे झाला की मग पुन्हा कुठेतरी जन्म असतो, आणि जन्म झाला रे झाला की पुन्हा कर्म असतात, आणि कर्माला ती पाप पुण्याची फळं येतातच येतात. त्या जन्मामध्ये पुन्हा पाप केलं की ते नरकाकडे नेतं, पुण्य केलं की आपल्याला देवाची प्राप्ती होते, स्वर्गाची प्राप्ती होते. आता हा निर्णय करण्याची आपल्यावरच जबाबदारी आहे की या जन्मामध्ये कुठल्या प्रकारची कर्म करायची आहेत, आणि येणारी जी फळं आहेत त्याच्यामध्ये पुण्यफळ चाखायचं आहे की पाप फळ चाखायचं आहे, कुठलं फळ चाखायचं आहे ते आपल्याला ठरवायचं असतं. हे बघा, इथे दिवस उगवत असतो आणि मग मावळतही असतो, रात्र येते, पुन्हा दिवस येतो. हे सगळं इथे चक्र जे आहे ते फिरतच असतं. या चक्रामधलं जे क्षणिक सुख आहे ते मिळवायचं की कायमचं सुख असणारं परमेश्वर प्राप्तीचं सुख आहे ते मिळवायचं. या चक्रात फसायचं की चक्रातून निष्ठून जायचं, पुढे जायचं, हे प्रल्हादा आपलं आपल्याला ठरवायचं असतं. ते कोणी सांगायला आपल्याला आलं पाहिजे असं नाही. सद्गुरू आपल्याला सांगतात, पण सद्गुरूंचं म्हणणं वरवर फक्त पटलंय असं म्हणून चालत नसतं. ते त्याचा संस्कार आपल्या हृदयावरती झालेला असला पाहिजे. आणि म्हणून इथल्या गोष्टी काय करायच्या त्या आपण ठरवायला पाहिजे, आपल्याला ते कळायला पाहिजे बरं का. हे घर जे आहे विटांचं आणि मातीचं आणि सगळ्या गोष्टीचं, ते आपण आपल्यासाठी आहे असं समजतो, आणि या घराचं आपल्याला संरक्षण आहे असं आपल्याला वाटतं. हे सगळ्या ऋतूंमध्ये त्या ऋतूंची जे काही दाहकता असते, त्या दाहकतेपासून हे घर आपल्याला सुरक्षित ठेवतं. थंडीपासून रक्षण करतं, पावसापासून रक्षण करतं पावसाळ्यामध्ये, आणि उन्हापासून रक्षण करतं उन्हाळ्यामध्ये वगैरे. हे सगळं आपल्याला वाटत असतं हो. पण असं जरी असलं, हे ऋतुचक्रात जे आहे त्याच्यामध्ये हे घर आपल्याला रक्षण करतंय असा भास होतो. तो जर भास नसता तर मला हे सांगा तुम्ही प्रल्हादा, तुमचे वडील, तुमचे बंधू, तुमची भावजय, हे असे तडकाफडकी या संरक्षित घरातून, त्यावेळेला काय हे घर नव्हतं का, या भिंती नव्हत्या का, हे छप्पर नव्हतं का, होतं ना. पण तरीसुद्धा ते गेले. मृत्यूने त्यांच्यावर झडप घातली, नेलं त्यांना आपल्यातून ओढून. हे कसं झालं? तेव्हाही घर होतं आणि ते आपलंच होतं. आपल्याच डोक्यावरती त्याचं आपल्याला आश्रय वाटत होता, तरीसुद्धा ही गोष्ट घडून आली. तेव्हा खरी कृपा जी आहे परमेश्वराची, ती कृपा हेच ते घर असतं. हे दगडा विटांचं जे आहे ना, याला घर नाही म्हणा, घर असतं ते परमेश्वराची कृपा. त्या कृपेचं घर, त्या कृपेच्या भिंती, त्या कृपेचं छप्पर हेच असलं पाहिजे. तेच आपल्याला खरं रक्षण करणारं असतं बरं का. हा जो आपला जीव आहे, या जीवाला खरं जे कवच आहे, खरं जे या जीवाचं घर आहे ते शिवाची कृपा. शिव जे आहे, पवित्र जे आहे, मंगल जे आहे, तिथे हा जीव जाऊन राहिला तर ते त्याचं खरं घर आहे. आता हे मी तुम्हाला कसं बरं समजावून सांगणार? आपल्याला हे सगळ्या गोष्टी कळतायत, तेव्हा आपणच या गोष्टीचा निर्णय करा. आपल्याला जे वाटेल ते आपण जरूर करा. पण हे करत असताना आपल्या सद्गुरूंनी आपल्याला जसा उपदेश केला तसंच मी तुम्हाला सांगते आहे की या घरामध्ये सांप्रतकाळी जे जीव वावरत आहेत त्यांच्या संबंधी आपली काही कर्तव्य आहेत. ती कर्तव्य मात्र आपण
विसरू नयेत. आपण या घराचे तात्कालिक मर्त्य लोकात आत्ताच्या जगण्यामध्ये कर्ते पुरुष आहात. त्यांना त्यांच्या मृत्यूपर्यंत आधार देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून आपण काय करा की आपल्या ज्या भावजया आहेत त्या भावजयांना विचारा. आपल्या मनामध्ये असा विचार आलेला आहे तर काय करावं हे त्यांचं मत जरूर घ्या. आणि आपला जो धाकटा बंधू आहे पुरुषोत्तम, त्याला आपण आज्ञा करून सगळं करून घेऊ शकतो अशा भ्रमात राहू नका. त्यांना सुद्धा कल्पना द्या की बा पुरुषोत्तमा, असं असं करण्याची माझी इच्छा आहे, हा परमार्थ करावा असं मला वाटतं. तर आपण त्यांची सुद्धा मतं घ्या. माझं मत म्हणाल तर माझी काही काळजी आपण करू नका. आपण जे कराल त्या मतामध्ये माझं मत आहेच आहे हे गृहीत धरा. परमार्थ मार्गावर चालत असताना माझी काळजी करू नका असं जेव्हा गंगामातेने सांगितलं तेव्हा हा जो संवाद होता मायलेखामध्ये चाललेला, त्या संवादाकडे त्या भावजया ज्या होत्या घरातल्या नानीबाई आणि दादीबाई यांचं लक्ष होतं. त्या एकीकडे कामही करत होत्या आणि दुसरीकडे या दोघांचं लक्षपूर्वक जे संभाषण चाललेले तेही ऐकत होत्या. आणि असं त्या ऐकत असल्यामुळे प्रल्हाद महाराजांच्या जेव्हा मनात आलं की आता आपण यांना विचारावं की असं असं माझ्या मनात येतंय, तर वहिनीबाई आपण सांगा मी यावरती काय बरं निर्णय करावा असं विचारायला. म्हणून ते पुढे येतात न येतात तोच नानीबाईंना उमाळा आला. आपलं सगळं दुःख आठवलं आणि त्या रडायला लागल्या. आणि रडता रडता स्पंदन करत करत त्या असं म्हणायला लागल्या की अहो, आमची कर्म कहाणी जी आहे ती आता आपल्याला काय सांगायचं, आमचं नशीबच फुटून गेलेलं आहे बरं का. आमचं सौभाग्य गेलेलं आहे. आम्हाला पुत्र नाही, पुत्रहीन आयुष्य आहे. आमची पापच फार. आम्हाला पुत्र नसल्यामुळे असं जिणं आमच्या वाट्याला आलेलं आहे. आता जे काय आमच्या पतिराजांनी ठेवलं आहे ते हे छप्पर आमच्या डोक्यावरती ठेवलेलं आहे. तेवढंच एक काय जे आहे समाधानाची बाब आमची राहिलेली आहे. तर आपण ते सुद्धा आमच्या डोक्यावरून काढून घेणार का, आम्हाला रस्त्यावरती उभं करणार का, असा प्रश्न नानीबाईंनी प्रल्हादांना विचारला. आणि प्रल्हादांना हा प्रश्न विचारल्याबरोबर दादीबाई सुद्धा तिथेच होत्या. आणि दादीबाईंनी सुद्धा नानीबाईंच्या सुरात सूर मिसळून टाकला आणि त्यांना विरोध केला. सांगितलं की असं घर आपण आमच्या डोक्यावरचं काढू नका, आम्हाला इथे तेवढी तरी सुरक्षितता राहू द्या. असं त्यांनी म्हटल्याबरोबर परवानगी घेण्यासाठी, आपल्या मनातला विचार सांगण्यासाठी प्रल्हादांनी जे शब्द योजले होते ते गिळून टाकले. ते पुढे बोलूच शकले नाही. व्यवहारदृष्ट्या जर पाहिलं, मर्त्य लोकातला हा जो व्यवहार आहे ते जर लक्षात घेतलं तर या दोघींचा जो विचार होता तो योग्यच होता. त्यांच्या डोक्यावरती याशिवाय काय बरं राहिलेलं होतं. त्यांच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सुख राहिलेलंच नव्हतं. आणि त्यामुळे त्या जे काही म्हणत होत्या ते बरोबर होतं. पण परमार्थ मार्गामध्ये हा विचार, हे घर माझं, हे दार माझं, इथलं सुख माझं, हा विचार या परमार्थ मार्गामध्ये अडथळा ठरतो. काय करायचं आता पुन्हा ही गोष्ट मातोश्रींना सांगावी का आणि त्यांच्याकडून या भावजयींची समजूत काढावी का. पण असं करणं काही बरोबर नाही. ही पण एक प्रकारे बळजबरी होईल आणि बळजबरीने त्यांच्याकडून अशा प्रकारचा विचार हा मान्य करून घेणं योग्य नाही असं प्रल्हादांनी ठरवलं आणि ते थोडे गप्प बसले. पण काय झालं, परमेश्वराची योजना वेगळीच असते. त्याच वेळेला मंदिरामध्ये नरदेह या विषयावरती निरूपण करण्यासाठी म्हणून प्रल्हाद महाराजांना पाचारण करण्यात आलं. आणि हा योग जुळून आल्याबरोबर त्यांच्या मनात लगेच विचार आला की नरदेहावरचं निरूपण याच मुद्द्यावरती केंद्रित करायला काय हरकत आहे. आणि मग त्यांनी ते ठरवलं. ते धीर गंभीरपणाने त्यावरती
विचार करायला लागले. आणि मग सगळ्या लोकांच्या मुखावर जे दुःख पसरलेलं होतं त्याचा निपटारा काढण्यासाठी म्हणून या प्रवचनाचा, या निरूपणाचा काहीतरी उपयोग होईल असं त्यांना वाटायला लागलं. आणि मग त्यांनी या निरूपणाला सुरुवात केली. ते असं म्हणाले की हा जो नरजन्म आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे, त्या नरजन्माचं खरं उद्दिष्ट काय आहे, तो अर्थपूर्ण कसा होईल, तर तो अर्थपूर्ण करण्यासाठी या जन्मामध्ये परमार्थ साधना केली पाहिजे. तरच आपण या भवसागरातून तरून जाऊ शकतो. तेच एक खरं आपलं या जन्मातलं कार्य आहे बरं का. इथले जे सगळे सत्वशील असे जे लोक असतात त्यांना जर काही मिळवायचं असेल या जगामध्ये जन्म घेतल्यानंतर आणि मृत्यूपर्यंत जर काही गोष्टी करायच्याच असतील तर त्या केवळ परमार्थाच्याच मार्गावरती साध्य होऊ शकतात. कारण तो जो परमेश्वर आहे तो अशा प्रकारच्या तपपूत लोकांनाच आपल्या पंखाखाली घेतो, त्यांना आश्रय देतो. हे जे साधक लोक असतात त्या साधकांनाच तो मार्ग दाखवितो. आणि प्रापंचिकांना हळूहळू जर त्यांनी हा मार्ग स्वीकारला, परमार्थाच्या मार्गावर ते चालू लागले, तर तो हाताला धरून या मार्गावरती त्यांना तो नेतो. आणि असा परमार्थ ज्यांना साधतो, जे या मार्गावरती चालायला लागतात, ते राजासारखे जगायला लागतात. राजासारखे म्हणजे इथली सुख मिळतात हा त्याचा अर्थ नसून त्यांना परलोकातली सुख प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा होतो, हा विचार इथे आहे. अन्यथा या मार्गाचा अवलंब जे करत नाहीत ते पुन्हा जन्म घेण्यासाठी सिद्ध होतात, पुन्हा याच मार्गावरती भरकटत राहतात, ते भिकारी होतात. आणि म्हणून या जन्मामध्ये पुण्याची आपण वाढ केली पाहिजे, पुण्य साठवलं पाहिजे, परमार्थ मार्गावरती चालण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि जो परमार्थ जाणतो, आचरणामध्ये आणतो, त्याला मग पुन्हा जन्म घेण्याची वेळ येत नाही. आणि जन्म घेण्याची वेळ न येणं म्हणजेच नरजन्माचं सार्थक होणं आहे, हाच त्याच्यामध्ये अर्थ भरलेला आहे. किंवा जे लोक मग या संसारामध्ये शिणून जातात, रडतात, दुःखाने अगदी पिचून जातात आणि मग त्या दुःखामध्येच पुन्हा त्याचीच आठवण करत 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 जगायला लागतात, त्यावेळेला त्यांना भगवंत आठवत नाही, नामामध्ये त्यांना रस वाटत नाही. आणि मग तो नामातला रस त्यांचा संपला की मग परमेश्वरही त्यांना जवळ घेत नाही. मग अशी माणसं ही जाणती म्हणावी का? त्यांना मूर्खच म्हटलं पाहिजे. म्हणून असं जे आहे कळतं पण वळत नाही, अशी ज्यांची अवस्था आहे. नाम घ्यावं हे कळतं पण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये त्यांचं मन त्यामध्ये गुंतून पडत नाहीत, अशी माणसं मूर्खच समजायला पाहिजे. ही मूर्ख माणसं जी असतात ती काही भगवत मार्ग चालू शकत नाही. म्हणून चांगली जी माणसं आहेत, सत्शील आहे, सन्मार्गावर चालणारी आहे, त्यांनी भगवत भक्तीचंच आचरण केलं पाहिजे. तरच हे जे शरीर प्राप्त झालेलं आहे त्या शरीराचं, या जन्माचं सार्थक झालं. हा धर्म आहे. ही संधी आपल्याला मनुष्य जन्म देत असतो, त्यामध्ये ही संधी आपल्याला मिळत असते. म्हणून इथे जी माणसं काही जन्माला येतात ते वेगवेगळे मार्ग अवलंबन करतात, वेगवेगळ्या मार्गाने आपल्या भक्तीचं स्वरूप त्यांचं असतं. कोणी तीर्थयात्रा करतं, तर कोणी पुरुषचरणाला बसतं, कोणाची निष्ठा नामावर असते, ते सतत नामस्मरण करत असतात, कोणी तपश्चर्या करतात, कोणी योगाचा अभ्यास करतात, कोणी वेद शास्त्र सगळी उलगडून पाहतात आणि त्यावरती त्यांचा भक्तीचा जो भाग आहे तो अवलंबून असतो. कोणी कोणी काय करतात तर महात्म्यासारखं ते जगायला लागतात, कोणी सिद्धी मिळवतात, चमत्कार करतात, कोणी जे तेज आहे परमेश्वराचं त्याच्यात मिसळून जाण्याचा प्रयत्न करतात, कोणी गुप्त होतात. असं काय काय चाललेलं आहे बरं का. वेगवेगळी रूपं काय घेतात आणि ते फिरत असतात या जगामध्ये सगळीकडे. चांगदेवासारखे जे भक्त असतात
त्यांना आयुष्यही भरपूर मिळतं आणि ते वाघावरती स्वार झाल्याचं त्यांचं ते सुख आहे तो चमत्कार करतात, त्या सिद्धीचा आविष्कार ते करतात. तर ज्ञानेश्वरांसारखी योगी पुरुष असतात ते जे अचल असणारं भिंत सुद्धा चालवायला लागतात. कोणी कोणी मेलेली जी मंडळी असतात त्यांना जिवंत करण्याचा प्रयत्न करतात. तपोबलाच्या साह्याने हे सगळं ते करत असतात. असं जे भक्तीचं रूप आहे बरं का, त्याच्यामध्ये कोणी परमेश्वराचं नाव घेत घेत त्याच्याशी एकरूप होऊन जातात आणि कृतार्थ होतात. आणि असं भक्तीचं प्रकटीकरण करून त्या परमेश्वराला आपलंसं करतात. याच्यामध्ये ज्यांना यश मिळतं त्यांच्यापैकी काही ब्रह्मलोकात जातात, कोणी वैकुंठ लोकात जातात, कोणी सत्यलोकामध्ये, इंद्रलोकात, पितृलोकात जे शिवाचं स्मरण करतात ते शिवरूप होतात आणि ते कैलासामध्ये जातात. कोणी कोणी नक्षत्रांमध्ये स्थान मिळवतं. तर कोणाचा जर अहंकार त्यांनी इथे सगळा सोडून दिलेला असेल तर ते परमेश्वराशी एकरूप होतात, आनंदमय होत जातात, सच्चिदानंदाशी त्यांचा साक्षात्कार होतो. असा हा जो नरदेह आहे त्या नरदेहाच्या प्राप्तीमुळे पुष्कळांचं पुष्कळ हित साधलं जातं, त्यात ते श्रेष्ठ ठरतात. म्हणून हा जो नरदेह आहे तो प्राणी या जगतामध्ये सगळ्यात श्रेष्ठ असा आहे. कारण याला बुद्धी आहे, याला मन आहे, याला अहंकार असला तरी त्याचंही रूपांतर तुम्हाला परमेश्वराच्या प्राप्तीकडे करता येतं. आणि याच्यात या जन्माच्या नंतर यमयातना मिळण्याचं जे काही आहे ते टळू शकतं, पण पुण्यसंचय केला तरच. या जन्मामध्ये तुम्हाला जो देह प्राप्त होतो, समजा त्याच्यामध्ये कुठलंही व्यंग नसेल, कुठले रोग त्या देहामध्ये नसतील, आणि तर तुम्ही जर मत्त होऊन जर वागू लागलात आणि परमार्थ करायचं जर विसरून गेलात आणि इथल्याच भोगामध्ये गुंतून पडलात, मायेमध्ये गुंतून पडलात, तर आपण भ्रमिष्ट होतो. आपल्याला काही सुचत नाही आणि आपला विवेक नष्ट झालेला आहे, ही गोष्ट आपण लक्षात घे. तेव्हा असं जे मायेचं आवरण इथे पसरलेलं आहे, त्या मायेच्या आवरणामध्ये घर आपलं, इथलं घर अगदी सुखाने, अगदी छान घर बांधलेलं आहे, टिकाऊ आहे वगैरे असं आपण असं म्हटलं, आणि या घरालाच जर आपल्या सगळं संपूर्ण काही जे काही प्राप्ती आहे ते म्हणजे घर, परमेश्वराची प्राप्ती विसरून गेले आणि घराची प्राप्ती करत बसले तर काय होणार बरं का. ते जे घर असतं ना, त्या घरामध्ये जे जीवजंतू असतात त्यांनाही ते आपलंच वाटतं. घरी जे पशु असतात आपण पाळलेले, काही म्हशी, काय जे असेल ते आणि घरामध्ये जे नोकर वर्ग आपण ठेवलेला असतो तो, त्या सगळ्यांनाच ते आपलं घर वाटतं. गावातल्या लोकांनाही आपलं वाटतं. जे पाहुणे मंडळी येतात तेही म्हणतात आपलंच घर आहे. आपले जे मित्र असतात वगैरे ते सगळ्यांना असं वाटतं की हे घर आपलंच आहे. आणि ते घर असं जर आपण कवटाळून बसलं आणि घरच आपलं आहे अशी जर कल्पना केली आणि अशातच जर मृत्यू आला दाराशी, तर मग कोणतं घर आपलं रक्षण करणार आहे सांगा बघू. घर आपलं रक्षण करू शकत नाही. घर आपलं रक्षण ऋतुमानाप्रमाणे जरूर करेल, हे सगळं खरं असलं तरी सुद्धा मृत्यू दारात आल्यावर कोणीही उपयोगी पडत नाही. या पृथ्वी तलावरचं जे आयुष्य असेल तेच फक्त तुम्हाला इथे घालवता येतं, पण त्यानंतर हा देह टाकावा लागतो, तो आपला नाही. आणि जर देहच आपला नाही तर घर कुठलं आपलं, मग तिथे राहणार कसं. आणि म्हणून या घराला कवटाळून बसणं हे काही खरं नाही आहे. हा जो देह आहे हा देह परमेश्वर प्राप्तीसाठी अर्पण केला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. या पृथ्वी तलावरती ही जी संकट येतात, हा जो आपत्काल या ठिकाणी येतो तो येतच असतो. या ठिकाणी हे दुःखाचंच माहेरघर आहे. इथे जन्म घेणं याचा अर्थ दुःख असणं हाच आहे. इथे आघात होतच असतात, ते नित्यनेमाने येत असतात. आणि म्हणून या प्रपंचामध्ये आपल्याला सुख मिळेल अशी अपेक्षा करणं हेच मुळी चुकीचं आहे. शाश्वत सुख या ठिकाणी मिळत नाही.
इथलं जे सुख आहे ते पण अशाश्वत आहे, ही दुःख सुद्धा अशाश्वत आहेत, ही दुःख पण टिकणारी नसतात. पण हे आपल्याला कळलं पाहिजे, हे कळलं पाहिजे. देह जो आहे इथे प्राप्त झालेला तो सुद्धा आपला नसल्यामुळे तो परमार्थासाठी खर्च केला पाहिजे. अशा प्रकारे सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी त्या ठिकाणी देह निरूपण केलं, देहासंबंधीचं विवेचन केलं. हे विवेचन भावजयांनी ऐकलं. गंगाबाईंनी त्यांना पण हे कीर्तन ऐकण्यासाठी म्हणून नेलेलं होतं. त्यांनी हे कीर्तन ऐकलं आणि त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला, त्यांना विवेक सुचला आणि मग त्या एकमेकींना म्हणायला लागल्या की अगं बाई, आपलं काहीतरी चुकलेलं दिसतं. आपण जे प्रल्हादांना घर जे त्यांना दान करायचं आहे त्याच्यामध्ये जो विरोध केला बहुतेक आपलं चुकलेलं आहे असं त्यांना वाटलं. अहो, मग त्या आपसामध्ये विचार करायला लागल्या की अहो, या घराचा प्राण हा परमार्थ करणे हाच आहे. परमार्थ करणं हाच या घराचा धर्म असल्यामुळे आपण यामध्ये जो अडथळा करतो आहोत त्या आपण आहोत तरी कोण? या घरातले आपले जे धनी आहेत ते पती परमेश्वर तिकडे स्वर्गातून आपल्याकडे पाहतायत की आपण इथे काय करतो आहोत, परमार्थाला विरोध करतो आहोत. हे जर त्यांनी पाहिलं तर ते आपल्याला काय बरं म्हणतील, असा विचार त्या दोघींच्या मनामध्ये आला. आणि त्या दोघी मग मातोश्रींना शरण गेल्या आणि त्यांना सांगितलं की आपण प्रल्हादांना सांगावं की त्यांच्या मनात जे असेल ते त्यांनी करावं, आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही. तेव्हा गंगाबाईंनी पुन्हा एकदा खुंटा पक्का करण्याच्या हेतूने त्यांना असं म्हटलं की हे सगळं मनातून आहे ना, का प्रवचन ऐकलं, निरूपण ऐकलं आणि जे क्षणिक त्यागाची जी कल्पना मनामध्ये निर्माण झाली त्यातून आलेला हा विचार आहे? असं तर नाही ना, ही विरक्ती खरी आहे ना? नाहीतर मग आत्ता मला सांगाल आणि एक रात्र जात नाही तर रात्री मनामध्ये काही विचार येतील आणि मग पुन्हा आपण बदलून जाल. तर हे कसा विचार आहे? हा पक्का जर असेल तरच या गोष्टीवर आपण विचार करू. त्यावेळी त्या दोघीही असं म्हणाल्या की नाही हो सासूबाई, आम्ही आमच्या पतींना स्मरून हे वचन आता तुम्हाला इथे देतो आहोत की आम्ही या घराकडे पुन्हा वळून देखील पाहणार नाही. आमचं हे वचन आहे आणि म्हणून तुम्हाला जे करायचं असेल ते तुम्ही करू शकता. ही गोष्ट गंगाबाईंनी प्रल्हादांना सांगितली. त्यांना खूप आनंद झाला या गोष्टीचा. मग त्यांनी दोन्हीही भावजयांना प्रणाम केला, नमस्कार केला आणि असं म्हणाले ते की या धर्मकार्यामध्ये आपण फार मोठा त्याग केला आहे, मी आपल्याला विनम्रतेने नमस्कार करतो. आणि असं म्हणून त्यांनी मग साखरखेडा गावातले जे त्यांचे हितचिंतक होते त्यांना बोलावलेलं आहे, जे नातेवाईक आहेत, जे इष्ट लोक आहेत गावातले, जे संभावित आहेत, त्या लोकांना त्यांनी बोलवलं आणि त्यांना हा आपला विचार त्यांनी बोलून दाखवला. सगळे जमा झाले आणि हा विचार ऐकल्यानंतर त्यांना फार आश्चर्य वाटलं. हा जो अद्भुत संकल्प आहे तो ऐकल्यानंतर काहींचे तर विचारच थांबून गेले की अरे, एवढी संकट तुमच्यावरती कोसळलेली असताना असा विचार तुम्ही करता. तर या गोष्टीचं सगळीकडे गावामध्ये कळलं, ते बातमी फुटली आणि मग हळूहळू सगळे लोक तिथे जमा झाले आणि हा जो त्याग प्रल्हाद महाराज तिथे करतायत याची चर्चा व्हायला सुरुवात झाली. त्यांना भरून आलं हो काही लोकांना की एवढं दुःख त्यांच्यावरती कोसळलं तरी सुद्धा ते हे सगळं करताय. आपण दुःखामध्ये पडलो आणि दुःखच कुरवाळत बसलो. यांनाही दुःख झालं, त्यांनीही ते भोगलेलं पण कुरवाळत बसले नाही, ते दुःख त्यांनी सोडून दिलं. खरोखर ही माणसं जी आहेत ती पुण्यात्मे आहेत, कर्मयोगी आहेत. मग प्रल्हादांनी विचार केला, मनामध्ये ध्यान लावलं आणि प्रभू रामचंद्र त्यांना मनामध्ये त्यांच्या प्रकट झाले, ते दिसले. आणि ते दिसल्यानंतर कुठला प्रसंग त्यांना दिसला त्याच्यामध्ये
तर प्रभू रामचंद्र वनामध्ये निघालेले आहेत. घरातलं सगळं त्यांनी सीतामाईंच्या मदतीने, लक्ष्मणाच्या मदतीने दान करून टाकलेलं आहे आणि ते दशरथाच्या आणि कैकेयीच्या दर्शनासाठी म्हणून त्यांच्याकडे आलेले आहेत. त्यावेळेला जे अनिवार्य दुःख राजा दशरथाला झालं, तर दशरथाने असं सांगितलं की यांच्याबरोबर धन द्या, यांच्या रथामध्ये धन भरा भरपूर आणि यांच्याबरोबर ते पाठवून द्या. तर त्यावेळेला जेव्हा माता कैकेयीनी असं करायला विरोध केला, त्यावेळेला प्रभू रामचंद्र असं म्हणाले दशरथाला की पिताश्री, ज्या वेळेला आपण दान करत असतो, दानधर्म करत असतो, त्यावेळेला जर संपन्न हत्ती आपण सगळा तो अलंकारांनी जरी सगळा संपन्न असला, तो हत्ती दान करत असताना त्याला बांधण्यासाठी म्हणून जी दोरी असते, जे सूत्र असतं त्याच्या कमरेचं, ते सूत्र द्यायचं की नाही याचा विचार कशाला करायचा. इतकी क्षुद्र गोष्ट करायची नाही, सगळं द्यायचं, कुठलीही गोष्ट ठेवायची नाही. तर अशा प्रकारचा हा प्रसंग प्रभू रामचंद्रांचा ज्या वेळेला प्रल्हाद महाराजांना दिसला, आठवला त्यांनी, त्यावेळेला त्यांनी आपल्या घरातली सगळी चीज वस्तू, बारीक सारीक गोष्टींपासून सगळ्या गोष्टींचं दान करून टाकलं आणि अशा रीतीने घर रिकामं करून टाकलं. कुठल्याही वस्तूत, कुठल्याही गोष्टीत लक्ष ठेवलं नाही आणि सगळं दान करून टाकलेलं आहे. दामोदर रामचंद्र माई नावाचे जे गृहस्थ होते, त्या ठिकाणी जे सज्जन पुरुष होते, त्यांना त्यांनी आपलं घर दान केलेलं आहे आणि विनय धारण करून आपल्या घरातल्या सगळ्या सदस्यांना त्यांनी असं सांगितलं की आपण यांना आता नमस्कार करा आणि आपल्या हातावरून पाणी सोडा की आम्ही हे घर आपल्याला दिलेलं आहे. अशा प्रकारचा हा सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला आणि लोकांनी तो पाहिला. हा जो लोकनारायण आहे, हा जो लोकांमध्ये दडलेला नारायण आहे, तो यामुळे प्रसन्न झाला, लोकांच्या मनामध्ये जागा झाला आणि मग लोक असं बोलायला लागले की अशा प्रकारचा प्रसंग आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कुठेही पाहिला नाही, कुठेही आम्हाला असं पाहायला मिळालेलं नाही. हे प्रल्हाद जे आहेत ते नेसत्या वस्त्रानिशी घराच्या बाहेर पडलेले आहेत. आपल्या स्त्रिया सगळ्या घरातल्या ज्या आहेत, ज्यांची खरं म्हणजे सौभाग्य हरवलेलं आहे, आपल्या मातोश्रींचं तर दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती आहे, अशा सगळ्यांना घेऊन हे लोक बाहेर पडलेले आहेत. मृत्युमुखातून जेवढे जीव याच्यामध्ये वाचले आहेत, त्या जीवांना घेऊन हे प्रल्हाद आता घराच्या बाहेर पडलेले आहेत. या गोष्टीचं समाज मनाला आश्चर्य वाटायला लागलं आणि मग ते आपापल्या स्वभाव धर्माप्रमाणे त्याची चर्चा करायला लागले. कोणाला काळजी वाटायला लागली, तर कोणाला ही गोष्ट अगदी बेजबाबदारपणाची वाटायला लागली, तर कोणी याची स्तुती करायला लागले, कोणी वाखाणणी करायला लागले. असं या सगळ्या गोष्टीचं चर्चा सगळीकडे व्हायला लागली. पण ह्यातला जो परमार्थ आहे, त्या परमार्थाचं भव्य रूप या ठिकाणी असं प्रकट झालेलं आहे आणि हा जो दानकर्ता पुरुष आहे सद्गुरू प्रल्हाद महाराज, हा जणू काही राजाचं या पृथ्वी तलावरचा त्यागमूर्ती आहे ही. याचं हे प्रत्यक्ष परमेश्वराचं रूपच या ठिकाणी दिसते आहे. संतांमधला हा शिरोमणी या ठिकाणी प्रकट झालाय, असं लोकांच्या मनामध्ये यायला लागलं आणि काहींनी तर धन्यता व्यक्त केली. त्यांना प्रभू हरिश्चंद्राचा अवतार या ठिकाणी झालेला आहे असं वाटायला लागलं आणि मग ही देवमान्यता सद्गुरू प्रल्हाद महाराजांना सगळ्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. या त्यागामुळे आकाशामध्ये देव जमा झालेले आहेत, ऋषीमुनी आलेले आहेत, सगळ्यांना विस्मय वाटलेला आहे, सगळ्यांनी आकाशामध्ये यांचा जय जयकार केलेला आहे. प्रत्यक्ष ब्रह्मदेव त्या ठिकाणी आलेले आहेत आणि ते प्रल्हादांना असं म्हणतात, हे प्रल्हादा, तुझ्या कार्याला या गोष्टीमुळे, या त्यागामुळे आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली मला दिसते आहे. माझा तुला आशीर्वाद आहे, तुला यश मिळेल. बरं का, प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र दाराशी आले आहेत आणि ते असं म्हणतात की प्रल्हादा, अरे चल आता तू माझ्या घरी चल, आपल्या घरी चल,
ते जे मंदिर आहे ना, हे मंदिर आता तुझं झालेलं आहे. तू तिथे ये. तू हे जे घर आत्ता दिलं ना, तर हे ठीक आहे, ही गोष्ट छानच केली तू. पण चल आता माझं जे घर आहे, रामगृह जे आहे ते आता तुझं आहे. हे रामगृह म्हणजे विश्वगृह आहे आणि या विश्वगृहाचं दार आता तुझ्यासाठी उघडलेलं आहे. तेव्हा तू माझ्याबरोबर आता तिथे चल. असा जो जय जयकार श्रीराम नामाचा त्या ठिकाणी झाला आहे. आणि मग सद्गुरू प्रल्हाद महाराज हे प्रभू रामचंद्रांच्याकडे आलेले आहेत. प्रभू रामचंद्रांना त्यांनी दंडवत घातलेला आहे. साष्टांग दंडवत घालून ते मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांच्या आश्रयाने, रामाच्या आश्रयाने, परमेश्वराच्या आश्रयाने तिथे राहायला लागले. बरं का, आकाशामधून देवांनी पुष्पांचा वर्षाव केला. गावातल्या सगळ्या सुहासिनी स्त्रिया तिथे जमल्या आणि त्या प्रल्हादांना, प्रभू रामचंद्रांना ओवाळायला लागल्या. आणि त्या गावामध्ये याच एका गोष्टीची चर्चा निर्माण झाली. मग या चर्चेमुळे दुःखाचा विषय मागे पडला आणि परमार्थ हा विषय पुढे येऊन मग त्याचीच चर्चा सगळीकडे व्हायला लागली. ह्या सगळ्या आनंदमय गोष्टीचा, अद्भुत गोष्टीचा सगळे एकरूप होऊन त्या ठिकाणी विचार करू लागले आणि चर्चा करू लागले. ती रात्र गेली. प्रल्हादांची ती रात्र राम मंदिरामध्ये गेली. तर काही लोकांच्या मनामध्ये विचार आला की प्रल्हादांची ही रात्र कशी बरं गेली असेल? ते जागत बसले असतील का? झोप लागली असेल का? की विचार करत बसले, उगाच सगळं केलं असं त्यांना वाटलं. म्हणून काय झालं की सकाळी मंदिरामध्ये लोकांनी एकदम गर्दी केली आणि विचारायला लागले की कशी गेली आपली पहिली रात्र वगैरे असं. पण मग त्यांना असं तिथे दिसलं की एवढा मोठा त्याग या मंडळींनी केला, पण त्याचं त्यागाची कुठलीच गोष्ट यांच्या चेहऱ्यावरती दिसतच नाही आहे. ते सगळे आनंदात आहेत आणि रामरायाच्या सेवेमध्ये आहेत, पूजा करता आहेत, आरती करता आहेत. हे सगळं इथे दिसतंय. मंदिर स्वच्छ झालेलं आहे, झाडून पुसून स्वच्छ केलेलं आहे आणि राम कसे प्रसन्न दिसत आहेत. मग सद्गुरू प्रल्हाद महाराज हे भिक्षा मागायला म्हणून गावामध्ये निघालेले आहेत, रामदासी झालेले आहेत. त्यांनी गळ्यामध्ये रामदासी पंथाची झोळी ही अडकवलेली आहे आणि गल्ली बोळामध्ये मनाचे श्लोक म्हणत, रामदासांचे श्लोक म्हणत ते फिरायला लागलेले आहेत. या श्लोकांचा जागर त्यांनी केलेला आहे. या श्लोकांमधून जो उपदेश रामदासांनी केलेला आहे तो उपदेश घरोघर पोचवू लागलेले आहेत. आणि या फिरण्यातल्या त्यांच्या या मिसेने, हा जो या भिक्षा मिसेने ते जे काही फिरत होते सगळीकडे, त्याच्यातून त्यांनी लोकनिरीक्षण सुरू केलेलं आहे आणि त्या निरीक्षणामधून त्यांच्या या लोकस्थितीचा अंदाज ते घ्यायला लागलेले आहेत. आणि ते करता करता भिक्षा मागत असताना ती भिक्षा एवढी जमा झाली, एवढं धान्य जमा झालं कल्पनेच्या बाहेर. आणि मग त्या धान्याचं काय करावं असा जेव्हा प्रश्न आला त्यावेळेला मग प्रल्हाद महाराजांचं दातृत्व जे आहे तेही लोकांना दिसलं. लोकांनी भरपूर धान्य जेवून जे दातृत्व सिद्ध केलं त्याचाच पुढचा भाग म्हणजे त्याचं दान, त्याचं लोकांना त्या ठिकाणी सगळ्यांना त्यांनी बोलवलेलं आहे आणि अन्नदान केलेलं आहे. सगळे लोक तृप्त झालेले आहेत, प्रशंसा करत आहेत. आणि लोकांचं दातृत्व जसं होतं तसं प्रल्हादांचंही दातृत्व होतं की जमा झालेलं सगळं त्यांनी पुन्हा लोकार्पण केलेलं आहे. हे सगळं इकडे सद्गुरू रामानंदांना कळलं आणि रामानंद महाराज सुद्धा त्या ठिकाणी आपल्या भक्ताला भेटण्यासाठी म्हणून आलेले आहेत वेगामध्ये. आणि त्याला, आपल्या भक्ताला त्यांनी हृदयाशी धरलेलं आहे. आणि मग मध्यरात्री त्यांनी एक उपदेश केला, हितगुज केलं. आणि ते करत असताना त्यांनी प्रल्हादांना सांगून टाकलं की रे प्रल्हादा, आता माझंही अवतार कार्य संपत आलेलं आहे. मीही इथून आता परमेश्वर प्राप्तीसाठी म्हणून परमेश्वराच्या पायाशी जाणार आहे. तेव्हा
इथलं कार्य आता तुझं तुलाच करायचं आहे. ते करत असताना या पृथ्वी तलावरती तू रामनामाचा कल्लोळ करावास, रामनामाच्या गजराने सगळं व्याप्त करून टाकावंस आणि त्या घननिळाला, त्या परमेश्वराला या लोकांच्या मनामध्ये स्थापन करावं. इथे जे लोक आहेत आणि ज्यांना मार्ग सापडत नाही असे जे दुरित लोक आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये जो अंधकार पसरलेला आहे अज्ञानाचा, तो दूर करावास आणि त्यांना प्रकाशाचा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न करावास. हे करत असताना मी तुला प्रसाद म्हणून हे रामपंचायतन देतो. जेव्हा केव्हा तुला काही प्रश्न पडतील त्यावेळेला रामरायाला तू विचारावंस, त्यांच्याशी तू संवाद करावास, म्हणजे त्या संवादातून तुला पुढचा मार्ग दिसेल आणि तुझ्या मनामध्ये विवेक जागा राहील. तेव्हा तू असं कर. हा सगळा प्रसंग शेखराने पाहिला. शेखराच्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहिलं बघा. आणि मग ही सगळी जी समोरची दृश्य दिसत होती की सद्गुरू रामानंद महाराज सद्गुरू प्रल्हाद महाराजांना रामपंचायतन देत आहेत, हा जो प्रसंग डोळ्यापुढचा होता, अश्रू आल्यामुळे तो अंधुक होऊन गेला. आणि म्हणून शेखर सगळ्या भक्तांना कळवळून अशी विनंती करतो आहे की आपण सगळ्यांनी समोर दिसणारं हे जे अद्भुत असं दृश्य आहे ते आपल्या मनामध्ये साठवून ठेवावं. कारण असं दृश्य फक्त आपल्यालाच दिसतं आहे. आपण फार भाग्यवान आहात आणि सद्गुरूंचं हे जे चरितरूपी अमृत आहे ते अमृत आपण प्राशन करता आहात. त्या अमृतामधले 4 थेंब आपण शेखरावरती शिंपडावेत आणि त्याला सुद्धा पवित्र करून घ्यावं, अशी विनंती हा शेखर आपल्याला करतो आहे. या ठिकाणी हे भावदर्शन थांबवूया. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. शुभम भवतु. जय जय रघुवीर समर्थ.